नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. मनात विचार करत असतात, फार टेन्शन मध्ये असतात. सावली आता वादळ येणार, मोठं वादळ येणारे. सावली भयानक असं म्हणते, बाबा या गोष्टींपासून लांब राहण्यासाठी स्वतःला इतकी वर्ष या सगळ्यापासून मी लांब राहिले, बरोबर आहे की नाही? त्या गोष्टी माझ्यापर्यंत काय येत आहे, शोधलं काय या सगळ्या जगात मला वापस आणलं. त्यावेळेला तुम्ही जर माझा अर्ज स्वीकारला नसता तर मी इथपर्यंत आलीच नसती. इतकी पगाराची लालच दिली नसती तर मी इथपर्यंत येत नव्हती. तुम्ही का आणलंय बाबा? खात होते त्या अज्ञातवासात, का आणलं मला तुम्ही बाबा? आता सावली जगन्नाथला रागावत असते की तुम्ही मला का आणलं, उत्तर द्या. त्याच्या मनाला जरा प्रामाणिकपणे विचार, त्या घरात खरंच सुखात होती तू, खरंच आनंदात राहत होती? त्याच्या कलेचा गळा घोटायचा आणि तसंच जगणं, याला काय अर्थ आहे? सुखी राहणं म्हणतात. खूप घाबरलेली असते, तिला आता नको नको त्या शंका कुशंका यायला लागलेल्या असतात. भैरवी आली म्हणल्यावर वादळ येणार. भैरवी काय चीज आहे ती अनुभवलेली असते, जगन्नाथने सुद्धा आणि सावलीने सुद्धा. त्यामुळे भैरवी आली आहे म्हणल्यावर राडा घालणार, तमाशा करणार, यात काही शंका नाही. व्यंकटेश, खरं सांग, ही बेळगावात खरंच सुखात होती? व्यंकटेश म्हणतो, नाही काका, ती कधीच सुखी नव्हती. म्हणतो, कसं आहे ना काका, सावली इथं आल्यापासून जेवढी सुखात हसतात आनंदाने बघतो ना मी, तेवढी तिथे कधीच नव्हती. कायम टेन्शन आणि एक वेगळीच भीती असायची. हसत नव्हती आणि इतकी मनमोकळी राहत नव्हती. जितकी तुमच्या जवळ येऊन राहतीये तितकी बेळगावात ती कधीच राहिली नाही. मी स्वतः अनुभवलंय. काय होतंय ते जग, भैरवी, पत्रकार सगळेचे सगळे मला शोधायला निघाले बाबा. याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? काय होणार आहे मला कळत नाही आता. म्हणतात, जा की समोर, एकदा काय होईल ते होईल, कर सामना. काय लपून राहती? किती दिवस जगापासून आपली ओळख लपवणारे, अशी घरात बसून राहणारे, किती दिवस सगळ्यांपासून लपणारे? जे होईल ते होईल, जा समोर. तिने आव्हान, जा की समोर. लपवून तिच्या खोट्या याला ते आरोप का सहन करतेस तू? जे आहे ते समोरासमोर जाऊन सांग की तिला. आज समोर आणि कर स्वतःला सिद्ध. अजिबात घाबरू नकोस. म्हणते, नाही बाबा, अजिबात नाही. काहीही झालं तरी मी माझ्या जुन्या आयुष्यात परत जाणार नाही म्हणजे नाही. अबीरचा जीव संकटात नाही टाकायचा आहे मला. त्या लोकांच्यात गेलं म्हणजे अबीरच्या जीवाला धोका आहे हे सगळ्यांनाच माहितीये. आणि अबीर माझा जीव आहे. माझा जीव मी स्वतःपासून नाही वेगळा करू शकत. त्यामुळे त्या लोकांच्या मध्ये जायला घाबरतीये बाबा, दुसरं काहीच कारण नाहीये. शिकलात त्याला नाही ओढू शकत आहे बाबा, माझी मजबुरी प्लीज प्लीज तुम्ही समजून घ्या. का समोर नाही यायचं त्याचा तो तुझा निर्णय ना, त्याचा मी आदर करतो. ठीक आहे, तू म्हणशील तसं. सावली जगन्नाथने सुद्धा हात टेकवलेले असतात, कारण सावली समोर यायला नाही म्हणत असते, कारण तिला अबीरच्या जीवाची काळजी असते. तिला माहिती इतके विचित्र आणि घाणेरडे लोक आहेत की पहिले माझ्या अबीरच्या जीवाशी खेळणार, त्याला संपवण्याचा प्रयत्न करणार. म्हणून मला या लोकांच्यात जायचं नाहीये. तुला एक शब्द देतो सावली, तुला कितीही कोणी शोधण्याचा प्रयत्न केला, खरं काय खोटं काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला, जगन्नाथने शब्द दिलेला असतो, जगाच्या आणि तुझ्यामध्ये ढाल बनून मी उभा राहणार, तुझ्यापर्यंत कोणीच पोहोचणार नाही, ही गॅरंटी आणि शब्द देतोय. सावली आता घाबरायचं नाहीये. ठरवलंय ना नाही जायचं समोर तर नाहीच जायचंय समोर. जगन्नाथने शब्द दिला म्हटल्यावर काय वादच नाही. सावली रडायला लागलेली असते, बिचारी खूप घाबरलेली असते. ती स्वतःसाठी घाबरलेली नसतेस, ती अबीरच्या जीवासाठी घाबरलेली असते. भैरवी कोणत्या पातळीला जाऊ शकते, कोणत्या थराला जाऊ शकते तिला चांगलंच माहितीये. नाही सावलीला काही इजा पोहोचू शकत तर अबीर पहिले उचलणार, यात काही शंकाच नाही. म्हणून सावली या सगळ्या जगापासून लपून राहत असते. जगन्नाथला सुद्धा रियालिटी कळालेली असते की सावली का लपतीये किंवा सावली जगासमोर का जात नाहीये. त्यामुळे जगन्नाथ सुद्धा तयार होतात. इकडे आता ओवी आलेली असते पळत पळत स्कूल मधून आणि आल्या आल्या बॅग अशी टाकून देते. बाबा करत ओढतच आलेली असते. सारक म्हणतो, अरे बापरे, कार्ट आलं का? अरे बापरे, काय केलं, किती मस्ती केली, कुणाबरोबर भांडण केलं सांग की. मी कुणालाच मारलं नाही, पण धम्माल आली. काय मज्जा आली सांग की. रेना मला सारखा विचारत होता, तू मला जेवायला घरी कधी बोलवणार, तू मला जेवायला कधी बोलवणार. मी तिला काय उत्तर द्यायला हवं होतं त्यावेळेला बाबा. रंग म्हणतो, ओवी त्या ड्रॉवर मध्ये फोन आहे तेवढा आण ग. आता ओवी पळत पळत गेलेली असते तो फोन आणायला, आणि तो फोन असतो खंड्याचा, जो की सारंगने चार्जिंगला लावलेला असतो. लावला होता ग पण चालू झाला नाहीये. त्यांना देणार होतं त्याचं काय झालं रे, इतके प्रश्न विचारत असते. सारंग म्हणतो, अगं बघू तरी कुणाचा फोन आहे, जरा शांत बस की, ठेवून दे, जा जा ठेवून दे. परत ड्रॉवर मध्ये तो फोन ठेवायला चाललेली असते. तो फोन सुरू झालेला दिसतो की ओवी माघारी पळत आलेली असते. अरे बाबा, फोन सुरू झाला असं कसा? माझ्या हातात जादू आहे बाबा. खरंच जन्माला आलाय आपल्या घरात. बापरे, मला माहित नव्हतं खरंच जादूगार आलाय जन्माला. लॉक आहे, फिंगरप्रिंट लॉक आहे म्हणल्यावर अवघड होऊन बसणार. टेक्निशियनकडे जायला लागणार, तेव्हा कुठे हा लॉक उघड. इकडे जगन्नाथच्या घरी मीडिया आलेली असते. जगन्नाथ म्हणतो, तुमच्या कुठच्याच प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाहीये, पण कसं आहे ना, लोकशाहीचा चौथा खांबे म्हणजे मीडिया, बरोबर ना? आणि मीडिया बरोबर पंगाही घ्यायचा नाही आणि त्यांना वाईटही ठरवायचं नाहीये. मी आदर करतो, खूप आदर करतो तुमच्या सगळ्यांचाच. त्यामुळे तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बसलो इथे. सगळ्याच्या आधी तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या. मी जो विचारतोय प्रश्न अगदी खरं खरं उत्तर द्या. मुलीचा शोध घेत 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 माझ्याच घरी का आला? तुम्हाला कसं माहिती ती इथे असेल? त्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे. तुम्हीच सांगा की. तिच्या नावाने गुरुकुल सुरू केलं, मानस कन्या मानता तिला, बरोबर ना? क्षेत्रा सगळ्यांना माहिती तुमचा तिच्यावर किती जीव होता. बाप लेकाचं नातं, लेकीचं नातं होतं आणि तुम्ही एकमेकांशिवाय राहू शकणार नव्हता. तर तुम्हाला नक्कीच माहिती असणार की सावली कुठे राहते, काय राहते, त्या या आता सध्या कुठे आहे. जी मुलगी आहे तिच्या आठवणीत गुरुकुल बांधलं, तिचं नाव दिलं. आता कुठे हे मला खरंच माहित नाहीये. गेले आमचे 7-8 वर्ष झाले काहीच कॉन्टॅक्ट नाहीये. प्रेमाचा सल्ला देऊ का? त्या भैरवी बाजेच्या का नादी लागताय तुम्ही? कशाला तिच्या नादाला लागून तुमच्या वेळाची
वेळ व्हायला घालवताय तुम्ही. अतिशय कपटी आणि पाताळ यंत्री बाई आहे ती. तिच्यासारखी कपटी बाई जगात सुद्धा सापडणार नाही. अस्तित्व संपलंय, त्यामुळे परत तिला उभा राहायचंय. मग कशाच्या तरी कुबड्या घ्यायच्या, आणि कुबड्या काय तर सावलीच्या घेतल्या. आता प्रसिद्धीत यायचं, त्यासाठी असे स्टंट वगैरे करायला लागली. थेट ओपन चॅलेंज दिलंय सावलीला ना, की माझ्या जवळ ये आणि करून दाखवू जुगलबंदी. असल्या घाणेरड्या सवयी आहेच की, याआधी सुद्धा तिने तेच केलं होतं. ती स्वभावामुळे, घाणेरड्या स्वभावामुळे ती तोंडावर पडली. आणि मग काय, तोंडावर पडल्यावर काय, पळून जाण्याशिवाय पर्याय नाही. आणि आता परत उठली आणि नव्याने तोंडावर पडायला आली समोर. तिला शोधण्याचा प्रयत्न करूच नका. जेव्हा केव्हा तिला जगासमोर यायचं असेल, ऑटोमॅटिक ती जगासमोर येईल. सगळ्यात महत्वाचं, सावली कुणाच्याही आव्हानाला भीक घालत नाही. का तिने बोलवलंय म्हणून समोर येणार, तिने बोलवलंय म्हणून लपून राहणार, काहीच अर्थ नाहीये या गोष्टी. म्हणते हा खोटं बोलतोय की सावली कुठे, याला माहित नाहीये. माहितीये सावली कुठे, ते खोटं बोलतोय. हा जग नाटक करतोय, नाटकी एक नंबरचा. भैरवी म्हणते मी भेटणार आहे त्याला एकदा. राजकुमार म्हणतो तुम्ही भेटा, आमच्यात काही मित्रत्व वगैरे निर्माण झालेलं नाहीये, त्यामुळे मला काय त्याला भेटायचं नाहीये. तुम्हाला भेटायचंय तर भेटा, मिटिंगा करायच्या तर मिटिंगा करा, मला कशातच बोलवू नका. कारण राजकुमार घाबरलेला असतो, त्याला माहिती जगन्नाथ काय चीज आहे. भेटला की पिसाळ्या कुत्र्यासारखा गोष्टी सांगतो आणि मला ते जमत नाही. मी फार साधा सिंपल माणूस आहे. अर्थ कसा आहे ना, आता पत्रकार परत इकडे प्रश्न विचारतात जगन्नाथला, सावली या जगात नाहीये वगैरे वगैरे, काय काय अफवा विचारायचे, काय काय सांगायचे, हे सगळं खोटं आहे का. पत्रकारांनी म्हणते तुमच्या बोलण्यावरून तर वाटतंय की पक्क माहितीये तुम्हाला सावली जिवंत आहे आणि ती कुठे आहे. सावली जिवंत असावी अशी देवाकडे प्रार्थना करतो, आणि तिने खरंच जिवंत असावी असंच मला वाटतं. जरी जिवंत असली तरी तिचं कोणी काहीही बिघडवू शकत नाहीये, कळतंय का. मागे सावलीसारखा तिचा विठ्ठल उभा आहे, त्यामुळे कुणीच काही करू शकत नाहीये. कोणाला काय करायचंय ना ते करूच दे. शेवटचा प्रश्न पत्रकार म्हणतात, तुमचं ते गुरुकुल बंद झालंय, त्यामागे मेंदळे कुटुंबाचा हात आहे असं सूत्रांकडनं कळालंय आम्हाला. खरं आहे का मॅडम. घरात काय आलेला असतो, पळत हा अबीर आजोबा आजोबा करत, लायू असतं सगळं, आणि हा अबीर आजोबा आजोबा करत आलेला असतो. आता अबीर गळ्यात पडला, सगळेच घाबरलेले असतात. हा मुलगा कोण, हा तुमचा नातेवाईक आहे काही. जगन्नाथजी म्हणतात नाही नाही, हा माझा शेजारी, आणि हे त्याचे वडील व्यंकटेश. मुलांचे आई वडील कामाला जातात आणि मी एकटाच असतो म्हातारा. मग येतात मुलं माझ्याकडे सांभाळण्यासाठी. त्यांच्या आईवडील आले की घेऊन जातात. कसं आहे, माझं विरंगुळा होतो आणि मुलांना सांभाळणं सुद्धा होतं, आणि मुलांचे आईवडील बिंदास कामाला जाऊ शकताना हे शेजारचे लोक, आणि तेवढा शेजार धर्म तर पाळलाच पाहिजे. जी नॉर्मल बोलत असतात, घरी जा फ्रेश हो बाबांच्या सोबत, आणि मग फ्रेश होऊन घरून ये, मग आपण चेस वगैरे खेळूया. हीर आणि व्यंकटेश आता त्या लोकांच्या समोर बाहेर गेलेले असतात. म्हणतात तुमच्या सगळ्यांचे आभार, इथे आलात, मला प्रश्न विचारले, मला बोलण्याची संधीही दिली, त्याबद्दल खरंच खरंच आभार आहे. की राजा घेतो, चला की तुम्हाला सोडतो बाहेर. जगन्नाथजी डायरेक्ट पत्रकारांना घेऊनच बाहेर निघालेले. मात्र खूप घाबरलेली असते. सावलीने चोरून चोरून सगळा इंटरव्ह्यू बघितलेला असतो, पण तिला खूप भीती वाटत असते. तिला माहिती भैरवी आणि राजकुमार माझ्यापर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणार, अगदी काहीही झालं तरी. आता मोनिका आई 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 करत बोंबलतच खाली आलेली असते, धापा टाकतच आलेली असते. तुम्ही बघितलं का आई, तुम्ही बघितलं का. तिलोत्तमा म्हणते हो 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 मोनिका, हळू हळू. केवढा आरडाओरडा. मीडियावर रील व्हायरल होती, इंटरनेटवर का राडा सुरू आहे, तुम्ही बघितलं का. म्हणते हळू हळू बोलशील का ग तू, जरा जरा हळू बोलतीस का. बस खाली आणि आधी शांत बस, कशाला आरडाओरडा करतीये ग. तुझे ना फार व्हायरल झालीये, आणि त्या बातमीचा आपल्या घराशी डायरेक्ट संबंध आहे. काय बातमी आहे सांग की, काय चाललंय तुझं हे, तुला तरी कळतंय का ग. थांबा तुम्हाला डायरेक्ट बातमीच दाखवते, म्हणजे तुमचं तुम्हाला कळेल. तिला तर मला मोनिका आता डायरेक्ट बातमीच दाखवत. ती इंटरव्ह्यू असतो तो व्हायरल झालेला असतो, आणि तिने चॅलेंज केलेलं असतं सावलीला जुगलबंदीमध्ये परत यावं. तिने परत मी जुगलबंदी करायला तयार. रवीने म्हटलेली असते लायू की सावलीच्या जुगलबंदीमध्ये मी हरवणार, आणि तिचा एकदा तिला हार पत्कारली की तिने, की मगच हा पुरस्कार मी स्वीकारणार. जोपर्यंत सावलीला जुगलबंदीमध्ये मी समोरासमोर हार मानायला लावत नाही, तोपर्यंत मी हा पुरस्कार स्वीकारत नसते. आता हे तिलोत्तमा बघते, हे काय चाललंय भैरवीचं, आणि इतक्या वर्षानंतर ही भैरवी का माघारी आली. आज मी महाराष्ट्र भूषण संगीत पुरस्कार स्वीकारणार, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. आता हे तिलोत्तमाला कळतच नाही भैरवीचं नवीन काय चाललंय. ते बाई ही कोण आहे, आणि हिचा आणि सावलीचा काय संबंध आहे, आणि ही काय ओपन चॅलेंज वगैरे करते. आई हे काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. आता मोनिका असं दाखवत असते की खरंच तिला काहीच गद्यपद्य नाहीये. काय संबंध आहे, काय कनेक्शन आहे दोघींचं. आई प्लीज प्लीज काहीतरी सांगाल का मला. ही बाई काही शहाणी नाही, अति शहाणी आहे. ही बाई युएसला होती, इथे कशासाठी आली काय माहिती, तमाशा करायला. ही आली म्हणजे वाट लावणार, यात काही शंकाच नाही. घाण करणारे ती आली आहे म्हणजे घाण झालीच पाहिजे. इतकी घाणेरडी पाताळ यंत्री बाई आहे ना मोनिका, तुला काय सांगू. ती बघ आता काय काय उद्ध्वस्त करते, ती उद्ध्वस्त करण्यासाठीच माघारी आली आहे. आई तुम्ही म्हणता युएसला होती ते बरं होतं, बरोबर, पण ती इथे आल्या आल्या सावलीला आव्हान करतीये, म्हणजे घाण करायला सुरुवात केली. आई मोनिका एक्झॅक्टली मला तेच सांगायचंय, ती साधी बाई नाहीये आणि ती कुणालाही जगू देत नाही. इथे होती याआधी तेव्हा सगळ्यांचं जीणं मुश्किल केलं होतं, आता परत आलीये, परत ती तेच करणार. आई जुगलबंदी वगैरे हे सगळं करायला ती सावली जिवंत असेल का, आणि जरी जिवंत असली तरी हे चॅलेंज स्वीकारून जुगलबंदीसाठी स्टेजवर येणार का. ती जिवंत असली काय नसली काय, मला तिच्याशी काहीच देणं घेणं नाहीये.
का तुला एक गोष्ट सांगू का, ज्या दिवशी हा उंबरा ओलांडून ती घराच्या बाहेर गेली त्याच दिवशी माझ्यासाठी ती मेली आणि तिचा आणि माझा संबंध संपला. मोनिकाला सगळं माहिती असतं. मोनिका मुद्दाम नाटकं करत तिलोत्तमाकडे येते. तिलोत्तमाची रिएक्शन बघण्यासाठी, तिच्या तोंडून एखादा अर्ध शब्द कळतो का यासाठी मोनिका आलेली असते. पण तिलोत्तमा इतकी चॅप्टर असते की ती मोनिकाच्या हातात चढतच नाही आणि तिला एक सुद्धा शब्द इकडचे तिकडे सांगत नाही. पण ती घाबरलेली असते, अस्वस्थ झालेली असते. यामुळे बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मोनिकाला कळालेली असतात. तिलोत्तमा गेल्यावर म्हणते, काय म्हातारी आहे ही, एक सुद्धा शब्द बाहेर पडू दिला नाही, किती वेळची वाट बघते काहीतरी ती बोलेल, पण म्हातारी महा चॅप्टर आहे. ते तुझी मूठ झाकून ठेवली ना, ती जास्त काळ झाकून राहणार नाहीये, उघडी करायलाच लागणार आहे तुला ती मूठ. दिवशी ती मूठ उघडी करशील ना, तेव्हा तुझा चेहरा मात्र बघण्यासारखा असेल. तिलोत्तमा मेहेंदळे. इकडे आता सावलीला जाम टेन्शन आलेलं असतं. आता व्यंकटेश, अबीर आणि सावली हॉलमध्ये असतात. अबीरने आता प्रश्न विचारायला सुरुवात केलेली असते. आई, ते जर्नलिस्ट म्हणजे ते पत्रकार ते होते का इंटरव्ह्यू घ्यायला आलेले? सावली म्हणते, अबीर 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 जरा शांत बस आणि मी काय सांगते जरा लक्ष दे. बंद झालंय ना, त्याचीच चौकशी करायला आली ती लोक. अबीर म्हणतो, तू ना आई एक काम कर, तू घरीच क्लास सुरू करतीस का ग? घरी क्लास सुरू केले ना की टेन्शनच राहणार नाही. मला कसं घरीच गाण्याचे क्लास घ्यायची, इथे कर की, मग बाहेर जायचा प्रश्नच नाही. गाणं शिकायला रोज आपल्या घरी येईल की, त्यासाठी तू घरीच गाणं शिकव. तेच म्हणतो, सावली आता काय करायचं मला तर काहीच कळत नाहीये. तेच म्हणतो, इकडे आर आणि तिकडे वीर अशी अवस्था झाली आहे. बेळगावला जायचं म्हटलं तर रतन डोक्यावर बसलाय, इथे ती भैरवी कोण आहे ती डोक्यावर बसलीये. आपल्याला बाहेर निघणं मुश्किल झालंय. व्यंकटेश खूप घाबरलेलं असतो विचारा. इतकं टेन्शन आलेलं असतं की डोकं पकडून बसलेली असते सावली. तिला काही मार्गच दिसत नसतो, काय करावं आणि काय नाही तिला अजिबात काही सुचत नसतं. अगदी वेडी पिछे झाली आहे सावली. बाहेर निघलं तर भैरवी, बेळगावला गेलं तर रतन. ती करणार तर काय करणार? आणि मुळात म्हणजे पुण्यात राहून घरातल्या घरात राहणं शक्यच नाहीये. कोणीतरी कधीतरी तिच्या समोर येणार यात काही शंकाच नाही. इकडे आता सारंग ओवीला झोपी लावत असतो आणि तेवढ्यात काय सारंगचा दरवाजा वाजलेला असतो. सारंग बघतो आता दरवाजावर कोण आहे. आलेली असते. अमृता मोबाईल घेऊन येते आणि खूप घाबरलेली असते. सारंग म्हणतो, वहिनी काय ग, झोपली का? हो, काय सांग की. दिवसभरात न्यूज बघितली नाही का? नाही ग, काय झालंय न्यूज मध्ये? अमृता म्हणते, जे व्हायला नको होतं तेच झालंय सारंग. फोनच्या कामात होतो, कॅम्पच्या ठिकाणी एक फोन सापडलाय ना, त्याला दुरुस्त करण्याच्या मागं होतो. तू बोल ना, तू कशासाठी आली, कुठल्या न्यूज बद्दल बोलती? रवी वजे परत आलीये. ती जी फॉरेनला होती तिथून आता डायरेक्ट पुण्यात आलीये. परत आली? आता काय करायचंय? अमेरिकेत होती, बरं राहायचं ना तिथे. जिथे कशाला आली ती? सारंगला सुद्धा टेन्शन आले की ती भैरवी कशाला आली माघारी. फक्त आली नाहीये, पुन्हा एकदा सावलीला खुल्लं आव्हान केलंय जुगलबंदीसाठी. म्हणतो काय म्हणजे ती सावलीसाठीच परत आलीये. तर ती न्यूज दाखवत असते. ती म्हटलेली असते की जुगलबंदीसाठी सावलीने यावं, परत एकदा मला समोरासमोर हरवावं. मी जर हरले तर ठीक, तर पुरस्कार स्वीकारणारच नाही, आणि जिंकले तर सगळ्यांच्या समोर सावलीच्या नाकावर टिचून हा पुरस्कार स्वीकारणार. त्यासाठी सावली जिथे कुठे असेल जगाच्या पाठीवर तिने समोर यावं आणि जुगलबंदीचं चॅलेंज स्वीकारावं. आता ती न्यूज असते ती अमृता सारंगला सांगत असते. सारंगला तर आधी धक्काच बसलाय की हे काय चाललंय. शॉक बसलेला असतो की हे चाललंय तरी काय, आता भैरवी आली म्हणजे सगळ्यांच्याच आयुष्यात चिवाट लावणार. म्हणते त्या सावलीची काय अवस्था झाली असेल, जुन्या जखमा ताज्या झाल्या असतील, काय तिला आठवत असेल आणि काय नाही. ही भैरवी कशासाठी आली असेल रे सारंग? आता म्हणते, सारंग सगळ्यात मोठी भीती काय माहिती का? काय? ओवी. ओवीला जेव्हा कळेल, सावली जेव्हा सगळ्यांच्या समोर येणार तेव्हा कळणारच, दुसरी तिसरी कोणी नसून ती तुझी बायको आहे. आणि ओवीला जेव्हा हे कळेल तेव्हा काय होणार आहे सारंग? तिच्या मनावर काय परिणाम होतील, कल्पना तरी करवताय का? अमृता सारंगला खरंच टेन्शन आलेलं असतं की हे काय आणि आपण काय कसं फेस करायचं या सगळ्या गोष्टी. म्हणते, सारंग मला तर असं वाटतंय तुला स्टँड घ्यायलाच लागणार. आता जे झालंय ते झालंय, आता तू काहीतरी स्टँड घे प्लीज प्लीज सारंग. त्यासाठी सुद्धा आणि ओवीसाठी सुद्धा तुला काहीतरी स्टँड घ्यायला लागणार आहे सारंग. प्लीज प्लीज तू विचार कर. आता सावली विचारामध्ये अडकलेली असते, म्हणजे तिचं डोकं अगदी बंद पडलेलं असतं. हे सत्य फार काळ लोकांपासून लपून राहू शकत नाहीये, कधी ना कधीतरी समोर येणार. आणि ज्या दिवशी सत्य समोर येणार तेव्हा मी काय करू? सगळ्यात आधी अबीरचं काय करायचं हा प्रश्न पडलेला असतो. अबीरच्या जीवाला धोका असणार आहे. सावली म्हणते, माझं ठीक आहे, जे होणार ते होणार, पण माझ्या अबीरला काही केलं या लोकांनी तर मी काय करू? जी सुद्धा टेन्शन मध्ये आलेली असतात. सावली म्हणते, बाबा काय करू, हे काय जग आपल्या दारात येणार, कोणाकोणाला प्रश्न करणार, कोणाकोणाला उत्तर देणार, सांगा की बाबा काय करणार आहोत आपण? काहीतरी विचार केला असेल ना. घराच्या बाहेर निघू नको, या घराच्या बाहेर जर तू गेलीस नाही तर कोणाला काही कळणारच नाही. बाबा चार भिंतीच्यात कोंडून राहू मी, एवढंच आयुष्य बनवून घेऊ का? ठीक आहे, मी राहू शकते घरात. अबीरचं काय, अबीरला कसं ठेवू मी घरात? बाहेर असतो, बाहेर खेळायला जातो, शाळेत जातो, मी काय करू इतक्या वेळ? तुम्हीच सांगा. कोणी काही विचारलं, कोणाला काही त्यांनी चुकून सांगितलं तर करायचं काय? जाण्यापासून तर नाही थांबवू शकत ना, बंदिस्त कसं करून ठेवू सांगा बरं बाबा. जी म्हणतात, म्हणूनच तुला मी आधी म्हटलं होतं की जगात समोर ये, तू लपून राहून अजून प्रॉब्लेम वाढवलेत. माझ्या भूतकाळात मला परत जायचं नाहीये, प्लीज तुम्ही समजून घ्या की.
मार्ग आहे माझ्या अबीरला घेऊन मी इथून कुठेतरी लांब निघून जाणार, बाकीचा मार्गच नाहीये मायपुढे. आता जगन्नाथ आणि सावली जे काही बोलतात ते अबीरने सगळं ऐकलेलं असतं. नाही यायचंय तुझ्यासोबत कुठेच, आता मी इथेच राहणार आहे. घाबरते आणि माघारे बघते तर काय, अबीर मोठ्याने तिशी बोललेलं असतं. जगन्नाथजींची अगदी केविलवाणी अवस्था झालेली असते. त्यांना काहीही पर्याय, काहीही मार्ग दिसतही नसतो आणि सुचतही नसतो. अबीर राजा, तू माझा गुड बॉय आहे ना, सगळं तुझ्यासाठीच करतेय ना मी, मग तू का ऐकत नाहीये माझं? मी म्हणते तसं ऐक की. साठी करतेस ना, मग मला राहू दे, मला कुठेच यायचं नाही तुझ्यासोबत. आता येणार नाहीये बाळा, आपल्याला जायला लागणार आहे. माझ्यासाठी करतेय ना, मग इथेच राहून काय करायचंय ते कर, मी तुझ्यासोबत कुठेच येत नसतो. कुणीच ऐकत नाही का? प्रत्येकाला हवं तसं प्रत्येक जण आपापल्या मनाने करतं. मला इथे राहायचं आणि इथून मी कुठेच जाणार नाही. तिला सोडून मी कुठेच जाणार नाहीये. तुला जायचं असेल तर तू जाऊ शकते, जिकडे जायचंय तिकडे. मी काय तुझ्या मागे येणार नाही. अबीर आता रडत असतो आणि रागारागाने तो निघून जातो. तिला अजून एक टेन्शन आलेलं असतं. भैरवी पासून, जगापासून लपायचं कसं हा विचार चाललेलाच असतो. तर अबीरने नाटक सुरू केलंय की तो कुठेही जाणार नाहीये, तो इथेच राहणार आहे. आता राजकुमार मात्र कम्मालीचा खुश असतो. त्याला असं वाटत असतं की मी जे डाव टाकलाय तो आता सक्सेसफुल होणार आणि सावली जर असेल तर ती जगासमोर येणार म्हणजे येणारच. कुमार म्हणतो, भैरवी कमाल आहेस तू, कमाल टाकलाय भैरवी तू, एक नंबर. मानलंय तुला भैरवी, कुठल्याही वेळात लपली असेल तर ती बाहेर यायलाच लागणार. वा वा वा, मानलंय तुला भैरवी, खरंच मानलंय. राजकुमार सगळ्या पडद्याच्या मागे असतो आणि तरी पण कमालीचा खुश झालेला असतो. जेव्हा भैरवी म्हणते की आपण जाऊन डायरेक्ट जगन्नाथला भेटू, तेव्हा म्हणतो नाही नाही, मी नाही येऊ शकत त्या जगन्नाथच्या समोर. आणि घरात बसून मोठ्या मोठ्या बाता मारत असतो हा राजकुमार. म्हणतो, सावली एकदा सगळ्या जगासमोर आली ना की मी तिला संपवणार म्हणजे संपवणार. जे सावलीच्या बाबतीत वागलोय ना ते सत्य सावली आईला सांगणार, यात काय शंकाच नाही. आणि हे कुणालाच कळू नये यासाठी सावलीचं मुंडकं दाबणं सगळ्यात महत्वाचा पर्याय मायपुढे आहे. तो काहीतरी केलंच पाहिजे. सावलीचा बंदोबस्त लवकरात लवकर झालाच पाहिजे. स्वतःच्याच कानाखाली मारून घेत असतो. काही सुचतच नाहीये आणि सावली जगासमोर येत नाहीये म्हणून स्वतःच्याच कानाखाली हा मारून घेत असतो. कुमार असतो, त्याच्या बऱ्याच लोकांबरोबर कॉन्टॅक्ट असतात, घाणेरडीच लोक असतात ती. तो म्हणतो त्या माणसाचं नाव काय? तो म्हटलं होतं काही काम असेल तर सांगा, काम असेल तर सांगा. आता लगेच या राजकुमाराला त्याचं नाव आठवलेलं असतं आणि हा फोन घेतो आणि पटकन त्याशी कॉन्टॅक्ट करणार असतो. सावलीला शोधण्याचं कॉन्ट्रॅक्ट त्या माणसाला देणार असतो. त्या नाव असतं आणि त्याला लगेच कॉल लावलेला असतो. कुमारने कॉन्टॅक्ट म्हणून एका ठिकाणी फोन लावला, पण तो सूर्याचा नसतो, दुसऱ्याच कोणाचा तरी असतो. त्याच्याशी कॉन्टॅक्ट करायचंय, असला कॉन्टॅक्ट नंबर तर द्या असं सांगतो आणि फोन बंद करतो राजकुमार. तरी का फोन बंद करून बसलाय. आता खंड्याला शिवाय घालत असतो हा राजकुमार. तर म्हणतो, खंड्याशिवाय पर्याय नाहीये, माणूस माहित नाहीये दुसरा, मला खंड्या आणि खंड्याच लागणार आहे. तर म्हणतो लास्ट ट्राय करतो मी, एकदा फोन लावतो, त्या खंड्याला लागला तर लागला. आता ओवीचं आवरून देत असते आणि ओवीचं आवरून देते देता ओवीची बडबड बडबड चाललेली असते. अगं आवर, उशीर होऊन जाणार, बस निघून जाणार. अगं गेली तर गेली ना बस, माझा ड्रायव्हर सोडेल की? कोण ड्रायव्हर ग? अगं बाबा. अच्छा, म्हणजे बाबाला ड्रायव्हर म्हणतेस होय ओवी? येऊ दे, बाबाला सांगतेच मी. नाही नाही, प्लीज 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 तिला सांगू नको, प्लीज काहीच सांगू नको त्याला. दिसलाय का सकाळपासनं? नाही, बाहेर गेला, कुठचं महत्वाचं काम होतं. बस जर गेली तर मला मग स्कूल मधून घरी राहायला लागणार आहे. आवर पटकन, मला जायचंय. अमृता आणि ओवी आवरलेलं असतं, आता स्कूल बसकडे निघालेले असतात, कारण बस गेली तर परत चान्स नसतो. तेवढ्यात काय फोन वाजलेला असतो. म्हणते हा कसला आवाज आहे? फोनचा. अगं मलाही कळतंय, पण बाबा घरी नाहीये ना, बाबाचा फोन नाहीये, मग हा कुणाचा फोन आहे? तू नवीन फोन घेऊन दिलाय? कुमारला आश्चर्यचकित झालेला असतो की रिंग कशी वाजतीये. राजकुमार म्हणतो, रिंग कशी वाजायला लागली? इतक्या वेळ तर नॉट रिचेबल असं काहीतरी यायचं आणि आता डायरेक्ट रिंग वाजतीये. राजकुमारच्या लक्षात येतं की खंड्या आता शुद्धीवर आला असेल, म्हणजे जरा बरा झाला असेल आणि फोन वापरायला त्याने सुरू केलंय, म्हणूनच फोन वाजतोय. फोन आम्हाला सापडलाय आणि तो फोन सुरू होत नाहीये ना, म्हणून ड्रॉवर मध्ये ठेवलाय, त्याचाच लॉक खोलण्याचा प्रयत्न करतो. थांब मी बघते कोणाचा फोन आहे. मी फोन उचलेपर्यंत फोन कट झालेला असतो. अमृता म्हणते, चल उशीर झालाय ना, चल पटकन, बस जाईल निघून. ओवीला स्कूल बस पर्यंत सोडायला पळतच गेलेली असते. इकडे आता सारंग सावलीकडे आलेला असतो अगदी सकाळपासनं. सावली, तुझ्यासोबत वाद घालायला आलेलोच नाहीये मी. त्याशी नाही बोलायचंय तर नको बोलू, मी जगन्नाथजीं बरोबर बोलतोय. कुठे ते सांग. व्यंकटेशजी बाहेर गेलेत, काहीतरी काम होतं रातमध्ये. शाळेत का नाही गेला? कसं पाठवू शाळेत? मला भीती वाटतेय सारंग. वर्षा सगळ्यांच्या पासून माझी ओळख लपवून ठेवली होती, आता कसं त्याला बाहेर आणून कशी माझी ओळख दाखवू? माध्यमातून सगळ्यांच्या समोर येणारे मी काय करू सांगता का सारंग? हे सगळं कळलं तर त्याला काय वाटणार आहे? भूतकाळाबद्दल मुळाला कळलं तर मी काय करू? तर उतरून नाही जाणार का मी? म्हणतो, सावली तुझी जशी अवस्था आहे तशी माझी अवस्था आहे, काही फार वेगळी नाहीये. तिला सुद्धा माझं सत्य कळालं तर कसं फेस करू मलाही प्रश्न आहे. तुझी जशी अवस्था आहे तशी माझीच अवस्था आहे. सारंग आणि सावली एकाच नावेतून सवार झालेले असतात, कारण यांचं सत्य जे यांच्या मुलाला कळालं तर काय उत्तर द्यायचं? दोघांनाही प्रश्न असतो. कोंडून ठेवशील असा अर्थ होत नाही. मी रिस्क सुद्धा घेऊ शकत नाहीये सारंग, जीव धोक्यात नाही टाकणार आहे मी. सगळं सोडणार आणि इथून निघून जाणार, माझी ओळख परत मी पुसून टाकणार आहे. नकोय, नातलग नकोय, कुणीच नकोय, मी जाणार आहे सोडून. नकोय भैरवी माई नको आणि माझ्या आयुष्यात कोणीच नकोय, मी जाणार आहे सगळं सोडून. तर शांततेत आणि सुखाने जगायचंय, तुला सोबत शांततेत जगायचंय सारंग. मला एकटक ह्या सावलीकडे बघत असतो. तिची जी अवस्था असते सारंगला कळत असते, सारंगलाही वाईट वाटत असतं. बघू आता सावलीच्या या
बोलण्यावर सारंग काय उत्तर देणार आणि सावलीची कशी मदत करणार, काहीतरी पर्याय तो शोधायला लागणार. बघू आता काय पर्याय शोधताय. हा वागता इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.